श्री कृष्ण भगवान की जय। श्री सुखाचार्य जी महाराज की जय। व्यासो नारायण भगवान की जय। श्रीमद भागवत महापुराण की जय। वृंदावन बिहारी लाल भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। गुरुवर्य मारुति महाराज की जय। कोंडजी महाराज की जय। सोपन काका महाराज की जय। नमः पार्वते पते शिव हर हर महादेव। जय जय श्री राधे श्याम। राम हरे राम राम कृष्ण हरि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। मध्यंतराच्या अगोदर पहिल्या सत्रामध्ये आपण कथा बघत होतो। त्या कथा प्रसंगामध्ये राजा परीक्षिती जंगलामध्ये जातात। जंगलामध्ये गेल्याच्या नंतर गौरूपा पृथ्वी मातेची भेट, धर्मरूपी बैलाची भेट, त्याच अनुषंगाने कलियुगाची भेट। धर्मरूपी बैलाचा राहिलेलाही पाय तोडण्यासाठी कलियुग पुढे येतो। रक्षणासाठी धावून येतात परीक्षिती। धावून आल्याच्या नंतर तो शरण येतो। महाराज पामरावरती दयामया करा, थोडं स्पष्ट करा दाजी, आवाज थोडं स्पष्ट। पामराला वास्तव्यासाठी काहीतरी जागा द्या। 5 जागा देतात। जा या 5 जागेमध्ये तुझं वास्तव्य आहे। या 5 जागेच्या अद्याप बाहेर यायचं नाही। त्यानं वचन दिलं, महाराज या 5 जागेच्या बाहेर येणार नाही। सोनं ही जागा दिल्याबरोबर मुकुटामध्ये प्रवेश केला। मुकुटाच्या माध्यमातनं मस्तकामध्ये प्रवेश केला। बुद्धी भ्रमित झाली। पुढे गेले। शमिकांचा आश्रम लागला। तहान लागली होती, भूक लागली होती राजाला। सेवकांची राजाची चुकामुक झाली होती। आश्रमाच्या समोर वटवृक्षाचं झाड आहे, चौत्रा आहे। त्या चौत्र्यावर शमिक ऋषी भगवंताच्या भजनामध्ये मग्न झाले। हरी शरणम 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 हरी शरणम। भजनामध्ये मग्न झाले शमिक ऋषी। हरी शरणम हरी शरणम। तहान लागली होती राजाला, भूक लागली होती। थोडं बेस कमी करा बरं दाजी, कडक करा, थोडं ट्रबल टाका, ट्रबल टाका थोडं। राजा आला, संत महात्म्यांचं दर्शन घेतलं। महाराज मी परीक्षिती जंगलामध्ये सेवकांची माझी चुकामुक झाली,
मी आलोय तुमच्या आश्रमामध्ये, मला तहान लागली, मला भूक लागली, मला पाणी द्या, मला जेवायला काही द्या. पण व्रती अंतर्मुखी झाली, भजनामध्ये मग्न झाले शमीक महाराज. राजा काय म्हणतोय याचं भान नाही. आता मात्र मस्तकातल्या कलीचा संचार सुरू झाला. महाराज तुम्हाला कसं कळत नाही, मी परीक्षिती आलोय तुमच्या आश्रमामध्ये, तरी काही फरक नाही. आणखी आवेशामध्ये आवाज दिला, तरी काही फरक नाही. माझा आदरातिथ्य करावा लागेल, मला काही खाऊ पिऊ घालावं लागेल, म्हणून हा साधू ढोंग करून डोळे लावून बसलाय. माझा अपमान करतोय. काय चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षिती माझा अपमान करतोय. याही साधूचा मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही. इकडं तिकडं इकडं तिकडं बघितलं, काय अपमान करू, काय अपमान करू. बाजूला मरून पडलेला साप होता, सडलेला आळ्या पडलेला साप. बात्यातून बाण काढला, बाणाच्या टोकावरती तो साप उचलला, संतांच्या गळ्यामध्ये अडकवला. राजा निघून गेला. जीवनामध्ये पहिल्यांदा संतांचा अपराध केला. पांडवांनी सांगितलं होतं, अरे बाबा जीवनामध्ये काही झालं तरी चालेल, पण संतांचा अपराध कधीच करायचा नाही जीवानं. का? त्या अपराधाला प्रायश्चित्त नाही. बाकी सगळ्या पापांना प्रायश्चित्त आहे, पण संतांचा जो कोणी अपराध करील का, त्याला प्रायश्चित्त नाही मायबाप. म्हणून कधीच जीवानं संतांचा अपराध करायचा नाही. का? संत भगवंताला, माझ्या देवाला स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. तेही प्राणा परवते, आवडते मज जीविते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अर्जुना, माझे संत तर मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत, पण माझ्या संतांचं चरित्र जे जगापर्यंत पोहोचवतात का, ते सुद्धा मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत. ए पोरो, ऐकू दे रे बाबा आम्हाला कथा. का म्हणून तिथून खोड्या करायला बसा नको ना. खेळा तिकडं पाठीमाग, खेळा माय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. हे उठू नका रे तुम्ही, हा तुम्हाला आता शांत हुशार आहेत बघा तुम्ही. हा इकडं सरक जरा. तो पुढे ये रे बारक्या, पुढे ये तू, ये पुढे, ये पुढे, ये पुढे. हे तुम्ही माग 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 सरका, तू माग सरक, सरक माग, सरक त्या माग, हा सरक. जमलं. आता ती जागा सोडायची ना. जमलं. गोपाल श्री कृष्ण भगवान की, श्री सुखाचार्य जी महाराज की, व्यासो नारायण भगवान की. काय सांगू लागलो मी? वा वा वा, धन्यवाद. पहिल्यांदा संतांचा अपराध केला. जीवनामध्ये जिम्मेदारी सांभाळली पाहिजे. मायबाप संतांचा कधीच आपल्याकडून अपराध झाला नाही पाहिजे. संत समोरून यायला लागलेत, आपल्याला वेळ नाही त्यांना बोलण्यासाठी, बाजूने निघून जा, काही दोष लागणार नाही, तीळ मात्र सुद्धा. पण त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्याविषयी एखादा जरी अपशब्द गेला आपल्या मुखारविंदातून, जगाचे मालक आपल्याला कदापि माफ करणार नाही. तेही प्राणा परवते. आणखी सांगू, नारदजी महाराज वैकुंठ धामाला गेले. एवढा मुद्दा लक्षात ठेवा जीवनभर. वैकुंठ धामाला गेल्याच्या नंतर आई साहेबांना विचारलं, आई साहेब भगवंत कुठे आहेत? आई साहेब नारदजी महाराजांना म्हणायला लागल्या, नारदा भगवंत पूजा करायले. ऐकायला लगेच सोपं वाटलं आपल्याला. भगवंत काय करायले? पूजा. सारं विश्व ज्यांची पूजा करतय ते भगवंत काय करायले? पूजा. नारदांना आश्चर्य झालं, माते कोणाची पूजा करायलेत भगवंत? नारदा तुम्हीच जाऊन बघा. तसं आपल्या घरी हनुमान भाऊ देवघर असतं ना, भगवंताच्या सुद्धा वैकुंठ नगरीमध्ये देवघर. ज्या वेळेला भगवंताच्या देवघरामध्ये नारदजी महाराजांनी प्रवेश केला ना,
भगवंत संत महात्म्यांच्या मूर्ती आहेत भगवंताच्या देवघरामध्ये, आणि भगवंत संत महात्म्यांना दह्याने दुधाने पंचामृताने अभिषेक घालायला लागलेत. हे पाहिल्याबरोबर नारदजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. अरे सारं विश्व ज्यांची पूजा करते तो देव आमची पूजा करतोय. म्हणले नाही नारदजी महाराज, फक्त पाठीमागं उभं राहून बघितलं, भगवंत व्यवस्थित पूजा करायला. सगळ्या नारदांची मूर्ती आहे, हनुमंतरायाची मूर्ती आहे, महान महान संत महात्म्यांच्या मूर्त्या आहेत. अभिषेक घालायला लागलेत पंचामृताने, मौळाचं मध दही दूध षोडशोपचार पूजा केली देवाने. सगळ्या संत महात्म्यांना गंध लावला, आपल्या देवघरामध्ये विराजमान केलं, सगळ्यांची आरती केली, दर्शन घेतलं. कोण? जगाच्या मालकानं. सगळं होऊ दिलं. नारदजी महाराज रडत होते पाठीमाग. नारदा कधी आले? किती वेळ झाला देवा? का रडता? माय बापा, सगळं विश्व तुमची पूजा करते, सगळ्या विश्वांचे पालन करता आहेत तुम्ही. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आली आघात निवाराया. सगळं विश्व रात्रंदिवस देवा तुम्हाला पंचामृताने स्नान घालतं, आणि तुम्ही आमची पूजा करता. म्हणून देवा डोळ्यामध्ये पाणी आलं, म्हणून रडायला लागलो आम्ही. असं म्हटल्यावर नारदजी महाराजांनी विचारलं, का देवा, का तुम्ही आमची पूजा करता? देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आता देव म्हणायला लागले, नारदा, म्हणजे जर या विश्वाला ओळख जर कोण करून दिली असेल तर हे सगळे तुमची कृपा आहे नारदा, सगळी संत महात्म्यांची कृपा आहे. अरे अज्ञानी जीव जर वाम मार्गाने जात असेल तर त्या वाम मार्गाने जाणाऱ्या जीवाला सन्मार्गाला आणलं, सन्मार्गाला आणलं नाही एवढंच नाही, तर त्या जीवाला माझ्यापर्यंत घेऊन येणारे जर कोण असतील, माझी ओळख या जगताला करून देणारे जर कोण असतील, तर ते सगळे संत महात्मे आहेत. म्हणून हे संत महात्मे मला माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहेत. म्हणून पराना परवते आवडते मज जीविते, आणि जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. म्हणून माझे संत मला माझ्या जीवापेक्षा प्रिय आहेत. म्हणून बाकी सगळ्या पापांना प्रायश्चित्त आहे मायबाप, पण जन कोण संतांचा अपराध केला ना, त्याला माझा देव कदापि माफ नाही करणार. म्हणून जीवनामध्ये काही जरी झालं तरी चालेल, पण जीवनामध्ये संतांचा अपराध कधीच करायचा नाही. पहिल्यांदा राजाकडून जीवनामध्ये चुकी झाली. संतांच्या गळ्यामध्ये आमची लायकी नाही, आमची पात्रता नाही त्र्यंबकजी मामा. फक्त मोडक्या 2-4 अभंग श्लोक पाठ आहेत, ओव्या पाठ आहेत, म्हणून तुम्ही आम्हाला मोठे मोठे हार घालता. महान साधू आहे शमिक ऋषी, व्रती अंतर्मुखी झाली. भजन करणाऱ्या साधूंच्या गळ्यामध्ये पुष्पमाळ अर्पण करण्याऐवजी राजाने केवढा मोठा गुन्हा केला. दुर्गंध येणारा, आळ्या पडलेला, सडलेला साप अडकवला. शमिकांचा मुलगा शृंग ऋषी गंगा स्नानावून आले. शृंग ऋषी नित्यने मोठा आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, नंतर दिनचर्या सुरू करायची. वाटत असेल दिवस चांगला जावा, स्नान झाल्याबरोबर जन्मदात्या मात्या पित्यांचं दर्शन घ्या, आराध्य देवतेंचं दर्शन घ्या. दिवसामध्ये संकट जरी असेल ना, त्या संकटाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे येण्याची. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर आपापल्या मात्या पित्यांच्या दर्शनामध्ये आहे, आशीर्वादामध्ये आहे. दिनचर्या सुरू करायची ना, तिथून सुरू करा. स्नान झाल्याबरोबर घरामध्ये जन्मदाते माता पिते आहेत त्यांचं दर्शन घ्या. स्नान करून आले, वडिलांचं दर्शन घेण्यासाठी वडिलांच्या जवळ आले, तर गळ्यामध्ये सडलेला साप दिसला. काढला, बाजूला फेकून दिला तो साप. छोट छोट बालगोपाल खेळत होते, त्यांना विचारलं कोणी अडकवला हे साप? ते बालगोपाल म्हणायला लागले, महाराज आम्हाला परिचय नव्हता, एक राजा आला होता. साधारण होते शृंग ऋषी. डोळे बंद केले, अंतर्ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली. हे दुस्साहस करण्याची हिंमत कोणाची झाली? कळून आलं. अंतर्ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केल्याबरोबर चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षितांनी केले हे दुष्कृत्य.
चेहरा लालबंद झाला, कमंडलूतलं पाणी हातावर घेतलं, आवेशामध्ये शाप द्यायला सुरुवात केली. राजा आमच्या आश्रमावरती आला. भजन करणाऱ्या माझ्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये राजाने साप अडकवलाय. त्याला अभिमान झालाय, अहंकार झालाय की मी चक्रवर्ती सम्राट राजा आहे. त्याच शिमिकांचा मुलगा मी शृंग ऋषी आवेशामध्ये क्रोधामध्ये येऊन शाप देतोय. जो साप माझ्या वडिलांच्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये अडकवलाय त्याच सापाचा पूर्वज आजपासून 7व्या दिवशी राजाला दंश करील आणि राजाचा अकाल मृत्यू होईल. शाप दिला. भात्यातून सुटलेला बाण, संतांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेला शाप कधी माघारी वापस येत नाही. 10-5 मिनिटाला शमीक ऋषींची समाधी उत्थान झाली. बघितलं तर मुलाच्या चेहऱ्यावर राग आलेला दिसला. बाळा, कशाचा रे राग आला तुला? बाबा, परीक्षित आले होते, मग तुमच्या गळ्यामध्ये साप अडकवला. काय हरकत आहे बाळा? राजा आला असेल, बघा साधूंचं हृदय संत हृदय रमणीत समाना. राजा जंगलामध्ये आला असेल, काही तहान भूक लागली असेल, मला काही मागितलं असेल, मी भजनामध्ये मग्न असल्यामुळं मला कदाचित ते कळालं नसेल, म्हणून राजाला राग आला असेल. बाळा, आपल्याच नाही तर बऱ्याचशा संतांच्या यज्ञाचं रक्षण करतोय राजा. चक्रवर्ती सम्राट राजा आहे. सगळ्या संतांचा यज्ञ सिद्धीपर्यंत का जात असेल, पूर्णत्वापर्यंत का जात असेल, पूर्ण अवतीचं श्रीफळ यज्ञामध्ये का पडल्या जात असेल, यज्ञ कंकण का सुटत असेल, तर ही कृपा फक्त राजाची आहे. एखाद्या महापुरुषाच्या हातातून असं छोटं मोठं एखादं कार्य चुकलं तर काय हरकत आहे बाळा? त्याला क्षमा करायची असते. बाबा, याच्यानंतर असला गुन्हा कधीच करणार नाही असा दंड दिलाय मी त्याला. काय केलंस? तक्षक नावाचा साप आजपासून 7व्या दिवशी दंश करील, राजाचा अकाल मृत्यू होईल. अरे अरे, काय केलंस बाळा तू? अरे, संतांनी कसं असलं पाहिजे? जगाने कितीही जरी आघात केले तर ते आघात सहन करतो. त्यालाच माझ्या जगद्गुरु तुका म्हणे तोची संत, 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 तुका म्हणे तोची संत. सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तोची मोल पावे खरा, 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 तोची मोल पावे खरा. जय हो. व्याख्या केली जगद्गुरु तुकोबारायांनी संतांची. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. जो जगाचे आघात सहन करतो तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोर. तेच खरे संत आहे. काय केलंच बाळा तू हे?
गोरमुख नावाचा शिष्य खेळत होता. सांगितलं जा बाळा, राजाला जाऊन समाचार दे. माझ्या मुलांनी तुम्हाला शाप दिलाय, 7 दिवस आहेत तुमच्याकडे, काही भक्ती करा, काही नामचिंतन करा, काही मोक्षाचा उपाय शोधा. आहे तुमच्याकडे 7 दिवस. समाचार देण्यासाठी गोरमुख नावाचा शिष्य निघाला. तोपर्यंत राजा परीक्षिती आले राजभवनामध्ये. मुकुट उतरवला, पुन्हा खजान्यामध्ये ठेवला आजोबांच्या, पांडवांच्या. मुकुट उतरवल्याबरोबर मस्तकातला कली बाहेर पडला आणि मस्तकामध्ये प्रकाश पडला. अरे बाप, मी जंगलामध्ये जात असताना माझं ध्येय होतं की संतांची सेवा करील, आश्रमाची सेवा करील, माझा हेतू होता तो. पण मी असं न करता भजन करणाऱ्या संतांच्या गळ्यामध्ये पुष्पमाळ अर्पण करण्याऐवजी मी सडलेला साप अडकवला. केवढी मोठी चुकी केली मी. व्रजपात व्हावा, वीज कोसळावी माझ्या शरीरावर, क्षणार्धामध्ये माझं शरीर जळून खाक व्हावं, पश्चाताप करायला लागला. सकाळीचा काकडा साक्ष देतो या प्रसंगाच्या. काय मी चुकलो गा, मागे नवीची काही. काय मी चुकलो का, नावेची काही नकळीची पाप पुण्य, ते माझं आठवची नाही. नकळीची पाप पुण्या माझ्या आठवती नाही. मी माझे भुललो गा, दीप पतंगा स्वाही. मी माझी भुललो गा, द्या माझं जीवदान संत महानुभव काही. हरी जाते पंढरा तुरा, उदान करा. जाते पंढरा तुरा, जाते हो दनगरा, जाते पंढरपुरा. वा बाळू, काय मी चुकलो गा, माझे नवे ते काही. मला कळालं नाही. नकळेची पाप पुण्य हे मज आठवची नाही. माझी अवस्था झाली कशी, मी माझे भुललो गा, दीप पतंगा सोयी. त्या पतंगाप्रमाणे माझी अवस्था झाली. त्या पतंगानं दिव्याला झडप मारल्याबरोबर त्याला मरावं लागतं, पण त्याला कळत नाही. पतंगा दीपी अलिंगन तेथ त्याचे अचूक मरण. मरावं लागतंय त्याला, पण झडप मारतोय मरतोय, झडप मारतोय मरतोय. मी माझे भुललो गा, दीप पतंगा सोयी. मी जाणार संतांकडे, द्या मज जीवदान, संत मानुभव काही. दाते वो दान करा,
पश्चाताप करायला लागला राजा. काय मोठी चुकी केली, काय मोठी. मी जाणार संतांच्या आश्रमावर, संत जो दंड देतील तो दंड स्वीकारणार, एवढा मी अपराध केलाय संतांचा. पश्चाताप करायला लागला. एवढ्यामध्ये तो गोरमुख नावाचा शिष्य आला, समाचार दिला, राजन आमच्या गुरु महाराजांच्या गळ्यामध्ये साप अडकवला म्हणून आमच्या ऋषिकुमारांनी तुम्हाला शाप दिलाय. तक्षक नावाचा सर्प 7व्या दिवशी दंश करणार, तुम्हाला मरणार आहेत तुम्ही. आमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला सावध करण्यासाठी समाचार सांगितलाय माझ्याजवळ. 7 दिवस आहेत, काही भक्ती करा, काही नामचिंतन करा, काही मोक्षाचा उपाय शोधा. फक्त आता 7 दिवस आयुष्य राहिले तुमचं, असा समाचार सांगितलाय माझ्या गुरु महाराजांनी. समाचार मिळाल्याबरोबर राजाला दुःख नाही झालं, राजाला आनंद झाला. मी माझ्या शरीराला क्षणभर सुद्धा ठेवू इच्छित नव्हतो. आता माझ्याकडे किती दिवस आहेत? 7 दिवस आहेत. अन्न पाण्याचा त्याग केला, अन्न पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही का? अन्न पाणी नाही ग्रहण केलं तरी मी 7 दिवस मरणार नाही. आता मरण कधी आहे माझं? 7व्या दिवशी. गॅरंटी होती 7 दिवस, आता मला कोणी मारू शकत नाही. आपण गॅरंटी देऊ शकत नाही का? आपण गॅरंटी देता देताच आपण कशाची गॅरंटी देऊ? संतांचा शब्द देव खोटा करणार नाहीत. अन्न पाण्याचा त्याग केला, अंगावर वल्कल्य धारण केले. मोठा मुलगा 4 मुलापैकी जन्मेंजय, हस्तिनापूरचं राज्य, इंद्रप्रस्थचं राज्य जन्मेंजयाच्या स्वाधीन केलं. सुखताल या जागेवरती गेले, भजन करीत बसले, ध्यान लावलं राजाने. बऱ्याचशा संत महात्म्यांना समाचार कळाला, बरेचसे संत महात्मे आले तिथं आल्याच्या नंतर राजाने विचारलं, महाराज काय येणं केलं? राजा तुम्हाला शापातून मुक्त करण्यासाठी आलोय. शाप लागले ना ऋषी कुमारांचा, तुम्हाला शापातून मुक्त करण्यासाठी इथं आलोय आम्ही. राजानं सगळ्या संतांचं दर्शन घेतलं आणि राजाने प्रश्न केला, महाराज ज्याला कोणाला 7 दिवसामध्ये मरायचंय त्यांना आपल्या उद्धारासाठी, आपल्या मोक्षासाठी काय केलं पाहिजे? प्रत्येक संतांनी आपापलं शास्त्र, आपलं पुराण काढलं. राजा काही संतांनी सांगितलं 41 दिवसाचं अनुष्ठान करावं लागेल, मोक्ष मिळेल. काही संतांनी 31 दिवसाचं अनुष्ठान सांगितलं, काही संतांनी 21 दिवसाचं अनुष्ठान सांगितलं. पण 7 दिवसामध्ये मोक्ष मिळेल हा उपायच कोणाला सापडत नव्हता. आणखी एका संतांनी अलीकडचा उपाय शोधला. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळेजण टाळी वाजवा, भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. टाळी वाजवा सगळे. वासुदेवाय नमः वासुदेवाय. वासुदेवाय नमः वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वाह नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च ओम नमो भगवते वासुदेवाय. या द्वादश अक्षरी मंत्राचा जप जनकोन 12 दिवस केला. 12 अक्षर आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. अक्षर किती? 12. या द्वादश अक्षरीचा जप जनकोन 12 दिवस केला. राजन त्याला 12 दिवसामध्ये मोक्ष मिळेल, पण 7 दिवसच होते राजाकडे. 7 दिवसामध्ये मोक्ष मिळेल हा उपाय सापडत नव्हता कोणाला. मुनिश्री सुखदेवजी महाराजांची समाधी उत्थान झाली. पहिल्या दिवसाच्या कथे, कालच्या दिवसाच्या कथेमध्ये या जन्म झाल्याबरोबर जंगलामध्ये पळाली होती. पांडवांच्या राजसू यज्ञात एक तांदळाचा शीत खाल्ला होता. तेव्हापासून वाटायचं मी कधी या पांडवांच्या उपकारातून उत्तराई होऊ, कधी या पांडवांच्या उपकारातून उत्तराई होऊ. समाधीमध्ये कळालं अंतर्ज्ञान, कळून आलं अंतर्ज्ञानामध्ये पांडवांचा नातू परीक्षिती संकटामध्ये आहे. ते उपकार आहेत माझ्यावर तांदळाचा शीत खाल्ल्याचे. आता उपकारातून उत्तराई होण्याची वेळ आली. माझ्या वडिलांनी व्यास भगवंतांनी सांगितलेली कथा मी राजाला सांगेल आणि पांडवांच्या उपकारातून उत्तराई होईल. अशा कारणानं सुखदेवांची समाधी उत्थान झाली. सुखदेवजी महाराज सुखताल या जागेवर आले. राजानं पाद्यपूजा केली, मान सन्मान केला. मोठ्या आदरानं सन्मानानं मुनिश्री सुखदेवांना व्यासमंचावर विराजमान केलं. अर्धा मिनिटं आपण सुद्धा सुखदेवांचं स्वागत करू. सुखदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सुखदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो. सुखदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सुखदेव तुम्हारी जय जय हो. देव तुम्हारे जय जय हो, सुखदेव तुम्हारे जय जय हो. जय 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 हो, जय 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 हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सुखदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सुखदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो. हरि बोल. मुनिश्री सुखदेवजी भगवान की जय. आपण जसं सगळ्यांनी स्वागत केलं. हॅलो हॅलो, त्याचा आवाज खराब होतो. हॅलो, थोडा बेस द्या. हॅलो हॅलो. रामकृष्ण हरी. थोडा माझा कडक करा दाजी, ट्रबल द्या, थोडा गेन द्या. हरे राम रामकृष्ण हरी. बघा होत असला तर
मान सन्मान आदरातिथ्य केला, व्यासमंचावर विराजमान केलं, राजा समोर बसला. राजाने विचारलं, महाराज काय येणं केलं? राजा, तुझ्या आजोबांचे उपकार होते माझ्यावर, आजोबांच्या राजस्व यज्ञामध्ये तांदळाचा शीत खाल्ला होता मी, त्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आलो. माझ्या वडिलांनी सांगितलेली भागवत कथा 7 दिवसामध्ये तुला सांगणार, मोक्ष मिळवून देणार, आजोबांच्या उपकारातून उत्तराई होणार. एकच तांदळाचा शीत खाल्ला होता. किती? एक. तर वाटत होतं कधी उपकारातून उत्तराई हो, कधी उपकारानं उत्तराई हो. तुम्ही दिलेले आम्ही कुंटलानं खालोत, आमचं काय होईल काय माहित. एकच तांदळाचा शीत, वाटायच्या उपकारातून उत्तराई कधी हो. राजांनी दर्शन घेतलं, पाद्यपूजा केली, समोर बसला. महाराज, अन्नाचा कण आणि संतांचा क्षण कधीच माणसानं व्यर्थ नाही घालवला पाहिजे. जेवत असताना अन्नाचा कण म्हणतोय मी, उष्टावळ म्हणत नाही. काय म्हणतो? कण जरी शिल्लक राहिला, संतांचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच व्यर्थ घालवायचा नाही. काय होईल उष्टावळ ठेवल्याच्या नंतर, पात्रावर शिल्लक ठेवल्याच्या नंतर दुसरं कोणाचं काही होणार नाही, आपलाच नुकसान आहे त्याच्यामध्ये. तो म्हणतात, महाराज कसं नुकसान? ज्यावेळी आपला जन्म झाला ना, त्यावेळी ठरवल्या जातं याला जीवनभरामध्ये किती अन्न लागणार आहे, आणि लिहून ठेवल्या जातं अग्रीमेंट. काय म्हणतात त्याला? त्यावेळीच लिहिल्या जातं. याला जर समजा आपल्याला क्विंटलभर लागणार असेल तर आपल्या नावानं 1.25 क्विंटल लिहिल्या जातं, 25 किलो आगाव. आपण जर उष्टावर ठेवली तर हे ते मधलं वरचा साठा आहे ना त्याच्यातलं कमी होतं. पात्रावर जर शिल्लक ठेवलं तर कमी कोणत्यातलं होतंय? जे आपल्या नावानं लिहिलंय ना त्याच्यातलं कमी होतंय. मग आपण म्हणतो बघा, 6 महिने झालं त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण जाईन, समजायचं याचं अन्न संपलं. त्याचं काय झालं? अन्न संपलं. कोणाचं पाणी संपतंय, कोणाचं अन्न संपतंय. हे ज्या वेळेला जेवढं पाणी प्यायचंय, अर्धा गिलास लागत असेल तर अर्धाच गिलास घ्यायचा. अर्धा गिलास घेण्याऐवजी सगळा गिलास घेतला, अर्धा पेला, आणि अर्धा जर टाकून दिला तर ते अर्धा त्याच्यातला कमी होतो. कोणत्यातला? जे आपल्या नावानं साठा लिहिलं ना अग्रीमेंट, त्याच्यातलं. 1 चपाती खायची, ताटाव दीड चपाती घेतली, अर्धी शिल्लक राहिली, ती अर्धी कोणत्यातली कमी होती? आपल्या नावानं लिहिलंय का त्याच्यातली कमी होती. आणि मग काही जणांचं अन्न संपत आहे, काही जणांचं पाणी संपत आहे. ह्या सगळ्या विधिलिखित गोष्टी असतात बघा. अन्नाचा कण आणि संतांचा क्षण माणसाने कधीच व्यर्थ नाही घालवला पाहिजे. महाराज, माझा एकच प्रश्न आहे, ज्याला 7 दिवसामध्ये मरायचंय त्यांना आपल्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे? आनंद वाटला राजन. तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना, तुमच्या प्रश्नामध्ये तुमच्या एकट्याचं हित, पूर्ण मानवतनुचं हित, पूर्ण मानवतनुचं कल्याण दडलं, एकट्याचं हित नाही दडलं. कारण 8व्या दिवसाचं प्रयोजन कोणासाठीच नाही, सगळ्यांना 7च दिवसाचं प्रयोजन आहे. 8वा दिवस नाही लागत कोणाला, 7 दिवसामध्ये मरायचंय. आणि मरण निश्चित आहे राजा. आणि संत भेटल्याच्या नंतर प्रश्न करायचा नाही, मायबाप या नश्वर संसारातला बोरला पाणी कधी लागलन, मुलाला मुलगा कधी होईल, मुलीचं लग्न, हे असले प्रश्न विचारायचे नाही संसारातले संत भेटल्याच्या नंतर. बघा, तिहाडा जेलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती महोदय सरकारकडून एक GR घेऊन गेले. सगळ्या कैद्यांना, जेलर साहेबांना सांगितलं सगळ्या कैद्यांना प्रांगणामध्ये बोलवा. सगळ्या कैद्यांना प्रांगणामध्ये बोलवलं. व्यास मंचावर गेले आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी अनाउन्समेंट केलं, या तिहाडा जेलमध्ये जेवढे काही कैदी आहेत, आज सरकारने असा GR दिलाय, मी GR घेऊन आलोय, ज्याची जी काही मागणी असेल ती मागणी पूर्ण केल्या जाईल, असा शासनाचा GR आहे. मागा कोणाला काय मागायचे ते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं, 15 ऑगस्टच्या निमित्तानं सगळ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. कैदी उठायचे, साहेब देतील का? अरे हो, त्याकरिता तर आलोय मी. काही नाही साहेब, या जेलमधलं जेवण व्यवस्थित वाटत नाही, चांगल्या जेवणाची बाहेरून व्यवस्था झाली तर बरं होईल. कर 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 त्यांचे नाव लिहून घ्यायचे, त्यांच्या नावाच्या समोर चांगल्या जेवणाची व्यवस्था. काही जण म्हटले, म्हणले साहेब या चटईवर झोप लागत नाही, गादीची व्यवस्था झाली तर बरं होईल. त्यांचं नाव लिहून घेतलं, गादीची व्यवस्था. काही जण म्हटले मच्छर चावायला लागलेत, पंख्याची कूलरची व्यवस्था झाली तर बरं होईल. त्यांची नावं लिहून घेतली, कूलरची व्यवस्था.
काही जण याच्याही पुढचे निघाले, काही जण म्हणले सगळं मिळायलं इथं, पण काय मिळणं. मी हात खाजू लागलो. तुम्हाला काय वाटलं? काय अभ्यास असेल. काही जण म्हणले सगळं मिळायलंय, त्यांच्या नावानं ती व्यवस्था. त्या सगळ्या कैद्यामध्ये एकच कैदी उठून उभा राहिला, म्हणाला साहेब देताल का रे? हो. काय नाही साहेब म्हणला, मला या जेलचा कंटाळा आलाय, बस मला या जेलमधून मुक्त करा. लगेच राष्ट्रपती महोदयांनी सही केली, त्याच टायमाला त्याला मुक्त केलं. बाकीचे सगळे बघायला लागले, म्हणले ही ऑफर होती का? राष्ट्रपती म्हणले अगो तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं ज्याची काही मागणी असेल ती मागणी मागा. तुम्ही बाकीच्यांनी सगळ्याच मागण्या मागितल्या. दृष्टांत द्या सोडून, आता सिद्धांताकडे या. जेल जेल म्हणजे कोणता जेल? संसारूपी जेल. कैदी म्हणजे कोण? तुम्ही आम्ही कैदी. संतरूपी राष्ट्रपती भगवंताचा जेर घेऊन आपल्याकडे आलेत. मागा काय मागायचंय ते. सगळ्या व्यवहारातल्याच मागण्या मागितल्या. कोणती मागणी मागायची? कैमी उद्धार उद्धार पावेन, उद्धार पावेन, उदार उदार पावेन, उदार पावेन. काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. कैये कळईल, कैये कळईल कळईल कर्म, कैये कळईल कर्म, कैये कळईल कळईल कर्म. परुषातील धर्म धर्म. कायमी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. प्रश्न विचारायचा ना, व्यवहारातला नाही. कायमी उद्धार पावेन, आमचा उद्धार कधी होईल, भगवंताची प्राप्ती कधी होईल आम्हाला, प्रश्न विचारायचा आहे. तर हा प्रश्न विचारा. आनंद झाला सुखदेवांना. राजा मरायचे सगळ्यांना, मरण हे अटळ आहे. आपलं मन भगवंताच्या चरणी समर्पित करा राजा, त्याच टायमाला माणसाला मोक्ष आहे. मरण कलियुगा माझी करावे गिरिजन, कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तिने नारायण देवे, तिने नारायण देवे, तेरे नारायण दीन भेटी, तेरे नारायण दीन भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा
गावाले हो गावे कीर्तना राजा आपलं मन भगवंताच्या चरणावर स्थिर झालं त्याच टायमाला माणसाला मोक्ष आहे. महाराज अवघड परमार्थ सांगितला तुम्ही म्हणाले असते भगवंताला पुष्पमाळ अर्पण करा, आम्ही पुष्पमाळ अर्पण केली असती. तुम्ही म्हणाले असते पंचामृताने अभिषेक घाला भगवंताला, आम्ही पंचामृताने अभिषेक पण घातला असता. पण तुम्ही म्हणता मन भगवंताच्या चरणावर स्थिर करा, मनच ताब्यामध्ये नाही. राजाचं नाही, कोणाचंच नाही, आणि सगळा परमार्थ अवलंबून आहे मनावर. आता इथं आपण देहानं जरी असतील प्रेझेंट, पण मनानं जर अपशंत असतील, मन आपलं इतरत्र जर भटकत असेल, तर आपण इथं देहानं असून उपयोग नाही. सगळा परमार्थ जर कशावर अवलंबून असेल तर मनावर अवलंबून आहे. पंढरपूरला गेलो आपण, वारी करायला लागलो. पहिला मुक्काम झाला आजोळे घरचा, दुसरा मुक्काम झाला पुण्याचा, पुन्हा दुसरा झाला पुण्याचा, सासवडचा मुक्काम झाला. असं करीत करीत आपण आलो नवमीला कुठं, पंढरपुरामध्ये. दशमी झाली, एकादशी, फोन लावला घरी, बाळा पाणी पडत नव्हतं रे, वरल्या डेल्यातलं सोयाबीन कोळपायला आलतं, पाणी पडले का, सोयाबीन चांगलं आहे का. तिथून फोन केला, कुठून, पंढरपुरामधून फोन केला. आपण पंढरपुरामध्ये असून सुद्धा घरी, आणि घरचे याला वाटतं मालक आले असतील पंढरपुरात, चंद्रभागा मातेचं स्नान झालं असेल, बारीला लागले असतील, काही त्यांचं भाग्य आता दर्शन घ्यायला जवळ गेले असतात. खरं पंढरपुरामध्ये कोण, आपण का ते. एक जणांना फोन लावला, पाठीमागून येणाऱ्याला विचारलं, पंढरपुरामध्ये गाडबेड झाली, अरे काय चाललंय म्हणला माझ्या घरी. आता येणं थोडी मस्करी केली, याला वाटलं येणं यात्रा करायची, 20-25 दिवस झाला आलंय माऊली बरोबर, आता थोड्यासाठी घरचं कशाला विचारायले म्हणून येणं मस्करी केली त्याची. म्हणला काही नाही, सगळं चांगलं आहे, पण तुझ्या आखाड्यावरनं कुत्र मेलंय म्हणला. म्हणला कुत्र मेलं, हो म्हणला. कस काय, म्हणला काही नाही, तुझ्याच घोड्याचा पाय खाता खाता त्याच्या नरड्यात आड. म्हणला घोडं मेलं, हो म्हणला तसंच वाटायले. घोडं कस काय मेलं, तुझ्या आईच्या सरणाला भेलं म्हणला ते. म्हणला आई बी, हो म्हणला. म्हणला म्हातारी कस काय गेली, नाताच्या काळजीने गेली म्हणला. नेरी कशाला मरेल म्हणला म्हातारी. म्हणला पोरगाय बी, हो म्हणला पोरगाई गेलं. म्हणला पोरग कस काय गेलं, वरल्या दुधावर कवर जगल म्हणला ते. म्हणला बायको बी, म्हणला हो. बायको कस काय मेली, अरे सगळा गाव म्हणत होता तुझं घर पेटलं होतं, सगळा गाव म्हणत होता उडी मारू नको, उडी मारू नको. तिनं राग आला आणि तुझ्या पेटत्या घरात तिनं उडी मारली. म्हणला घरही जळालं. म्हणला कस काय जळालं, म्हणला काही झालं नाही, करगुणानं सवळा. तिकडं असून सुद्धा मन कुठं, आणि इथं असून जर 5 मिनिटं जर आपण सोफ्यावर बसलो स्नान झाल्याबरोबर आणि 5 मिनिटं मानस पूजा केली, तर दररोज महापूजा होती ना विटेवरच्या मालकाची, त्या महापूजेचं पुण्य आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. दररोज तुम्ही म्हणताल कशी करायची ती मानस पूजा. सगळ्यात उत्कृष्ट जर पूजा कोणती सांगितली असेल शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये, तर ती म्हणजे मानस पूजा. 1 रुपया खर्च नाही, आणि पुण्य दररोज महापूजेचा. आता 25,000 खर्च येतोय महापूजेला. किती, 25,000. रोज विटेवरच्या मालकाला पंचामृताने स्नान घातल्याचं पुण्य, दररोज जी पूजा होती ना ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं. तुम्ही म्हणताल मग महाराज ती पूजा करायची कशी,
स्नान झाल्याबरोबर दररोज सोप्यावर बसायचं, जिथं जागा मिळेल तिथं बसायचं, डोळे बंद करायचे आणि डोळे बंद केल्याच्या नंतर मी जशी पूजा सांगल तशी पूजा करायची. आता ज्यांना ज्यांना आवाज यायलाय त्यांनी सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्हाला पंढरपूरला नेतो, पंचामृताने भगवंताला अभिषेक घालून पुन्हा वापस कथेमध्ये आणतो. सगळ्यांनी डोळे बंद करा. ज्यांना ज्यांना ऐकू येते त्यांनी सगळ्यांनी मंडपामधल्या. आणि मी जसं बोलायला लागलो तसं मनामध्ये प्रक्रिया सुरू करा. डोळे बंद सगळेजण, मनामध्ये प्रक्रिया सुरू करा. आम्ही पंढरपूरला निघालो, पडशा भरल्या. डोळे बंद राहू द्या सगळेजण. मी जसं बोलायलो फक्त मनामध्ये तसा विचार सुरू करा. पडशा भरल्याच्या नंतर वाहनामध्ये बसलो, जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो माहेरामध्ये, पंढरपूर नगरीमध्ये. रूम केली, सगळा पसारा पडशा रूमवरती टेकवल्या. स्नान करण्यासाठी आम्ही चंद्रभागा मातेच्या पवित्र तीर्थामध्ये आलोय. पुंडलिकरायांच्या चरणाजवळ स्नान करायला लागलोय. पंढरपूरला गेल्याच्या नंतर कुठं स्नान करायचं, आळंदीला गेल्याच्या नंतर कुठं स्नान करायचं, त्याचं विधान आहे बघा. जगातले सगळे तीर्थ पुंडलिकरायांच्या चरणाजवळ येतात. शंकर सांगे दाजी, हे आवाज वाढायला थोडं याला बरोबर करा. शंकर सांगे ऋषीजवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी. मग तिथं जर स्नान केलं तर जगातल्या सगळ्या तीर्थांना स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय. म्हणून आम्ही पुंडलिकरायांच्या चरणाजवळ पवित्र स्नान करायला लागलो चंद्रभागा मातेचं. मनामध्ये विचार सुरू करा. आम्ही स्नान करत आहोत गंगेचे मुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. ओम गंगे हर हर गंगे, ओम गंगे हर हर गंगे. चंद्रभागा माता की जय, चंद्रभागा माता की जय. स्नान आटोपलं. वासुदेवाला दान दिलं. मारुती महाराजांची समाधी आहे, त्यांना पंचामृताने स्नान घातलं. पुंडलिकरायांना पंचामृताने स्नान घातलं. विनंती केली, तुम्ही जशी आई वडिलांची सेवा केली तशी आमच्याकडून सुद्धा आई वडिलांची सेवा व्हावी, हा भाव पुंडलिकरायांच्या चरणावर समर्पित केला. पुंडलिकरायांच्या मंदिराच्या पाठीमागून जो घाट आहे त्या घाटाने आम्ही भगवंताच्या मंदिराकडे चाललोय. त्या घाटावर जेवढे काही आंधळे पांगळे मंडळी बसलेले आहेत, भिक्षुक, सगळ्यांना रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये दान देत आम्ही भगवंताच्या महाद्वाराकडे चाललोय. जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल. मग्नामध्ये भगवंताचं नामचिंतन सुरू आहे. भगवंताच्या पंढरपूर नगरीला 5 प्रदक्षिणा केल्या. नामचिंतन करीत करीत 5 प्रदक्षिणा केल्या. नामदेव पायरीजवळ आलो. नामदेवरायांना पंचामृताने स्नान घातलं. बाजूला चोखोबरायांची समाधी आहे अस्थींची. चोखोबरायांना पंचामृताने स्नान घातलं. आता आम्ही भगवंताचं दर्शन घेण्यासाठी बारीला लागलो. हळूहळू कानोपात्रा मातेच्या वृक्षाजवळ आलो. कानोपात्रा मातेचं दर्शन घेतलं. मनामध्ये प्रक्रिया सुरू राहू द्या. कानोपात्रा मातेचं दर्शन घेतल्याच्या नंतर भगवंताच्या महाद्वारामध्ये आलो. गरुड खांबाच्या जवळ आलो. गरुड खांबाला कडकडून आलिंगन दिलं. पुढे जात जात आम्ही आता काचामध्ये भगवान वेद भेट केलेले आहेत. 4ही वेदांचं दर्शन घेतलं. लगेच जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. पुढे गेल्याच्या नंतर भगवंताचा शयनकक्षाचं दर्शन घेतलं. हळूहळू आम्ही सगळेजण साखळीजवळ आलो. असं मनामध्ये भाव निर्माण करा. सगळेजण साखळीजवळ आलो. आता 4 दोघं जण आमच्या पुढे राहिले. जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल. आमचा नंबर आला. भगवंताच्या पायावर माथा टेकून दर्शन घेतलं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. साक्षात जर पंढरपूरला गेलो मायबाप तर आपल्याला लगेच बाजूला केल्या जातं 1-2 सेकंदामध्ये. पण आपली ही मानस पूजा आहे, आपल्याला कोणी बाजूला करणार नाही, स्वतंत्र आहोत आपण. भगवंताच्या पायाचं दर्शन घेतलं माथा टेकून. आता जायचं नाही तिथून. मनामध्ये प्रक्रिया सुरू करा. आम्ही भगवंताच्या चरणाचा अभिषेक केला. चरण अभिषेक सगळ्या तीर्थाच्या पाण्याने. गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. भगवंताची पाद्यपूजा केली.
चरणामृत घेतलं, तीर्थ घेतलं. भगवंताच्या अंगावरचे जेवढे आभूषण अलंकार कपडे सगळे उतरवून बाजूला ठेवले. सगळ्या तीर्थाच्या पाण्यानं भगवंताला पहिल्यांदा स्नान घातलं. गंगेचे यमुनेचे मनामध्ये प्रक्रिया सुरू राहू द्या. आम्ही सगळ्या तीर्थाच्या पाण्याने भगवंताला स्नान घालत आहोत. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम करो. चंदनी उठणे नव स्नान घालायला लागलो. तेल अभ्यंग स्नान, दुधाने स्नान, दह्याने स्नान घालत आहोत. साखरेने स्नान, मोहळाच्या मधाने स्नान घालत आहोत. भगवंताला लोण्याचा गोळा दाखवला. पहाटेच्या बरहरी करीतो न्याहारी, काही लोण्याचा गोळा हरी तुझा रंग दिसे सावळा. भगवंताला लोण्याचा गोळा दाखवला. पुन्हा सगळ्या तीर्थाच्या पाण्याने भगवंताला स्नान घातलं. गंगेचे मुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम करू. भगवंताचं शरीर रेशमी कपड्याने कोरडं केलं. पुन्हा भगवंताच्या अंगावर सगळे अलंकार आभूषण परिधान केले. दागदागिने परिधान केले. मुकुट परिधान केला. 56 प्रकारचे भोग भगवंताच्या समोर ठेवले आणि विनंती केली, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा. जसं नामदेवरायांच्या हातानं जेवले न देवा, तसं मरेपर्यंत आमच्या आज्ञाने जीवांच्या हाताने एकदा तरी जेवण करा देवा. हा भाव विटेवरच्या मालकाच्या चरणावर समर्पित केला. 56 प्रकारचे भोग भगवंताला जेवू घातले. भगवंताला जेवू घातल्याच्या नंतर पुन्हा भगवंताच्या चरणारविंदाचं दर्शन घेतलं. माथा टेकून पायाचं दर्शन घेतलं आणि परवानगी घेतली, येतो मायबापा आता. भगवंताचं दर्शन घेऊन आम्ही भगवंताच्या मंदिराच्या बाहेर पडलो. पाठीमागं आईसाहेबांचं मंदिर आहे. आईसाहेबांची सुद्धा तशीच पूजा केली. पायाचं दर्शन घेतलं, पाद्यपूजा केली, तीर्थ घेतलं. सगळे आभूषण अलंकार बाजूला उतरवून ठेवले. सगळ्या तीर्थाच्या पाण्यानं स्नान घातलं. दह्याने दुधाने पंचामृताने स्नान घातलं. स्नान घातल्याच्या नंतर पुन्हा सगळे आभूषण अंगावर परिधान केले. दागदागिने अंगावर परिधान केले. 56 प्रकारचे भोग आईसाहेबांच्या समोर ठेवले. पुन्हा विनंती केली, आमच्या हाताने एकदा जेवण करा. आईसाहेबांना जेव घातलं. तिथून पुढे सत्यभामा, राधिका माता, राई, रुखमाबाई हे सगळे जे मंदिर आहे त्यांचे दर्शन घेतले. शनीचं मंदिर आहे, दर्शन घेतलं. लक्ष्मी मातेचं दर्शन, व्यंकटरमणा गोविंद भगवंताचं दर्शन, जेवढे मंदिरं अंतर्गत मंदिर आहे सगळे दर्शन घेतले. आता महाद्वारामध्ये आम्ही पावल्या खेळायला लागलो. बरोबर आलेल्या सगळ्या व्यक्तींबरोबर सगळ्या वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेतलं. फुगड्या खेळल्या, पावल्या खेळल्या. पश्चिम द्वारातून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर माळ, घरातल्या सगळ्या लेकरांसाठी आम्ही माळी घेतल्या, बुक्का घेतला, प्रसाद घेतला. पडसे भरल्या. वाहनामध्ये बसलो. वाहनामध्ये बसून पुन्हा आलो फोकटगाव नगरीमध्ये. फोकटगाव नगरीमध्ये आल्याच्या नंतर हनुमंतरायाला पंचामृताने स्नान घातलं. बाजूलाच विटेवरचे मालक आणि आईसाहेब आहेत, त्यांना सुद्धा पंचामृताने स्नान घातलं, अभिषेक केला, दर्शन घेतलं आणि कथा ऐकण्यासाठी पुन्हा आम्ही मंडपामध्ये येऊन बसलो. उघडा डोळे, याला म्हणायचं मानस पूजा. किती खर्च आला? काहीच नाही. आणि पुण्य जगद्गुरु तुकोबरायांचं करावे ते पूजा मनीचे उत्तम. हरी बोल. करावे ते पूजा मनीचे उत्तम. पूजा मनी उत्तम. करावी ती पूजा मनी उत्तम. करावी ती पूजा मनीचे 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 उत्तम. लौकिकाचे काम काय असे. लौकिकाचे काम काय असे. लौकिकाचे काम काय असे. लौकिकाचे काम काय असे. करावी पूजा मनीचे उत्तम. करावी पूजा मनीचे उत्तम.
करावी ती पूजा हरी देवता